श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आपण ऐकून राहिलो अग्रपूजेचं पारायण अध्याय 5वा, श्री चक्रधर स्वामींचा अध्याय 5वा। श्री चक्रधराय नमः। जय जय निर्गुण निराकार, जय जय सच्चिदानंद ईश्वरा, जय जय सर्वातीर्थ सर्वेश्वरा, शुद्ध बुद्धा गुणानिधी, सर्व साक्षी सर्वात्मक अच्युता, पतित पावन नित्य मुक्ती दाता, हे वंज पंजरू शरण गता, अनमित बंधू अंतरदानी, सर्व करता हरता जगदीश्वर, दयामयादी कृपेचा सागर, बुद्ध स्वरूपी उत्पन्न लीलहर, जीवानंद द्यावयासी, म्हणून माया पुरुष धारण करून जो विशाळ देव मालनी नंदन, त्यांचा पतित देह उठावून सृष्टीमध्ये अवतरला। श्री चक्रधर नाम अंगी करिले, जीव उद्धरण्याचे वेषण स्वीकारिले, अनंत जीवांचे उद्धरण केले, आपले ज्ञान प्रेम देऊनिया, कोणाशी दर्शन स्पर्शन देऊनी, कोणाची दुःख संकटे निवारून, कोणाशी पुत्रदाराधना अर्पून, सर्वांना जगी सुखी केले, ससा रक्षिला मरणापासूनी, किंवा दुष्ट जनांच्या भयातुनी, तसे मरण भयातुनी रक्षुनी, देवा माझा सांभाळ करावा, निळभट्टा इंगडी विष हरुणी, तू सुखी केले तयासी चितगण, तसेच विंचुवाच्या दशापासून माता माझे रक्षण करावे, गोवरियाचा जोरांगी करुनी, सुखी केले कृपा पाखर घालुनी, तसा माझाही जोर निवारुनी, वेदनेतुनी मुक्त करावे, वामन मिपेंदी ब्राह्मणाची गृहिणी, जीव विले तिला मृत्यूपासूनी, तसेच आता मलाही जीवहुनी, आपले सेवा दास्य घडवावे, पंचकुडाचार्य गुरुत्वापासूनी, सोडविला तू शिष्ट देऊनी, तसेच माझे सर्व गृह नासूनी, सुख समाधान द्यावेजी, मायाबाई मानसिक दुःखाने पोडून तापून निघाली, त्यागाने तिची सर्व वेता शांत होऊनी, शांतबाईसा नाव ठेविले, तिच्या जसमाईसा नामे कन्येचे काऊर दौडूनी, सुखी केले जैसे माझे शरीर मानसिक तैसे दुःख हरावे तू देवराया, जिव्हा रोगातून माडीन रक्षिली, तिची दुःख वेता नासूनी टाकिली, माझी आई जिव्हा रोगाची सगळी वेता नासावी दया घना, कोणी एक जुगनायक ब्राह्मण पुत्र दारा निर्वतले म्हणून, दुःखी झाले त्याचे अंतःकरण, म्हणून तो सुकून गेला, सुकले जोगनायक तयाची जन म्हणे, म्हणून पोळे पानसी सुखी शब्दे बोलून, अविनाशी त्यासी अखंड सुखी केले, तसे माझे सगळे तनमन तापून गेले अनंत दुःखाने, सुखी जोगनायकाप्रमाणे मला सुखी करावे सर्वज्ञा, साधा बुडता तारिली गंगेसी, कृपा करुणी वाचविले तिसी, तसेच मज या दीन दयासी, भवसागरातून तारावे, पंचगंगा ओ पितृदुःखी ब्राह्मण, निवविले सुखे शब्दे बोलून, तसे निववावे माझे अंतःकरण, देवा दयाळा दीननाथा, लढताई साचे काळस्फोट दुःख नासून दिले तिला तात्काळ सुख, दुःख नाहरक तू ब्रह्मांड नायक करुणा सागर दयानिधी, रेणायकाचा अद्भुत जोर निवारण केला तू विष्माजोर, असा दुःख हारक सामर्थ्य थोर, तसा माझा जोर हरावा, तक्षक दशे माडी वाचविला, भया मरणापासून राखिला, तसेच कृपा मावली तू मला सर्पदंशापासून रक्षावे, पाणुनायकाचा वातोपद्रव दर्शन देऊनी नाशिला सर्व, ऐसा तू दीन दयागण देव, तसा माझा वात नासावा, नागदेवाच्या पोटाची दुःख व्यवस्था नासून टाकिली तू भगवंता, तशी माझ्या पोटाची दुःखता नासून टाकावी झडकरी, तू अछेंद अमध्य शक्ती युक्त, अशी तुझी कीर्ती त्रिलोक्यात, माझे शस्त्रघातापासून नीत रक्षण करावे स्वामी राया, ब्रह्मसानु विषनाशक देवा, मज सकळ विषापासून रक्षावे, कधीही दुर्लक्ष नसावा, सर्व शक्तिमान परमेश्वरा, महादाशम कारवे विश्वशंका,
तंत्रा मंत्रापासून या अर्भर का रक्षण करावे त्रैलोक्य नायका अनाथ नाथा कृपा सिंधू हे वडनेरा सर्पदय पतना महिषा रोष उपद्रव शमना अथवा व्याघ्र कुमती हरणा ह्या सर्वापासून रक्षावे पांड्या स्वप्नी नाम स्वीकार कामज दृष्ट स्वप्न भयापासून भय रक्षका तू पूर प्रविष्ट अंबला तारका मज जडापासून रक्षावे दायंबाचे देवता विघ्नापासून संरक्षण केले तू आ जगजननी तैसे आता देवता विघ्नापासून माझे अखंड रक्षण करावे न भिया ऐसे साधेसी वंदुनी अभय दिले तू प्रसन्न होऊनी तसे आता मला निर्भय करूनी परनिष्ठ क्रिया घडवावी तुझे मुखे आनन निगे म्हणून असा नागदेवासी वर देऊनी तसा माझ्या सिरी हात ठेवूनी आनन निगे ऐसे करावे ये भक्त नागांबिका प्रेमदानी मज घ्यावे प्रेमा पात्र करुणी आपला चिर सुखानंद देऊनी माझे जन्म मरण चुकवावे श्री चक्रधर राया जगन्नाथा तुझी उद्धार वेशनी ज्ञानदाता मी सर्व दोषाने भरलो आता नखापासून केसापर्यंत हे माझे सकळ कर्म दोष नासोनी शुद्ध करावे तू मज लागुनी नम्र भावे करीतो विनवणी साधन दाता परमेश्वरा जसे आपुलेचे दोष नासोनी त्यासी घेतले तू शुद्ध करोनी तसे माझे दोष नाशुनी शुद्ध करावे देवदेवा पांडियाचे किंवा हंसराजाचे तू दोष नासुनी टाकले जैसे कृपा करुनी माझेही तैसे दोष नासावे करुणा सागरा असू प्रसंगी एकाईसाचा दोष नासावयासाठी सोडिला तू रोष तशी दया सृष्टी करुणी जगदीश माझे सर्व दोष नासावे आचार्याचे सकळ दोष नासुनी योग्य केले त्यासी घडुनी मडुनी तसे माझे सर्व दोष शाडूनी स्वरूपी मिळवावे नागांबिकेचे त्रिदोष नासिले आपल्या प्रेमासी पात्र केले तसे माझे दोष नासावे सगळे चैतन्य नाथा कृपा माऊली तू कोणासी सेवा दास्य देऊनी कोण्या भजन पूजन घडवूनी कोणासी लीला चेष्टा करूनी कर्मशाळन करीतो तयाचे नागदेवासी सेवा दास्य घडविले लीला करून सकळ कर्म नासिले तसे ती सेवा दास्य घडवून आपुले मला कैवल्य दान द्यावे जी गदो नायकाची महापूजा थोर स्वीकत केली तू जगदीश्वर तसा माझाही पूजा पुरस्कार मानून घ्यावा योगेश्वरा जसा बाईसाचा वृक्ष पाणी भात स्वीकारून घेतला तू भगवंत तसेच माझाही कदान्नाचे शीत आपण अंगीकृत करावे असे अनेकांचे अंतरीचे हेत कृपया पूर्ण केले तू अच्युत विविध दुःख संकटातून नीत अनंत जीवांचा मुक्त केले अनंत जीवांना मुक्त केले ठाकुरासी पुत्र नाही म्हणून तेने विनविले तुझ लागुनी पुत्र होईल ऐसे आशीर्वादोनी त्याचा मनोरथ पूर्ण केला ऐसा तू पुत्र कासी पुत्र देसी तशी निर्धना धन संपत्ती अर्पिसी अथवा पांगुडाशी पाय देसी किंवा मुखिया करीसी वाचाड असा तू औदर्याचा महासागर नासून टाकीतो दुःखितांचे गिरीधर संकटातून तारितो जीवासी पार हे प्रभो विभो दया मूर्ती शेवटी विनंती करीतो सर्वांसी आठवावे श्री चक्रधर देवासी तेने जाल तुम्ही मोक्षधामासी 184 चुकवूनी हा पंचकृष्ण अग्रपूजा ग्रंथ जेतील देऊनी चित्त तयाचे पुरतील सकळ मनोरथ चिंतले हेत सिद्ध होती ही अग्रपूजा प्रत्येक मासात विधियुक्त करतील जे सद्भक्त ते होतील आजन्म लक्ष्मीकांत यात काही संशय नाही या ग्रंथाचे प्रातकाळी उठून जे पारायण करतील नेमाने त्याचे दुःख संकट जातील नासुनी तो आयुष्यभर सुखी होईल पर मार्गानुचर मुनी दामोदर श्री गुरु गीताबाई शेवलीकर तिच्या पदी करुणी नमस्कार अग्रपूजा ग्रंथ संपवितो श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।